गुड आफ्टरनून स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण टाईप्स ऑफ सेट्स पाहिले. त्यामध्ये आपण फर्स्ट टाईप ऑफ सेट्स पाहितला सिंगलटन सेट, सेकंड एम्प्टी ऑर नल सेट, थर्ड फायनाईट सेट, फोर्थ इन्फायनाईट सेट अँड त्यानंतर आपण एक नवीन कन्सेप्ट बघितली इक्वल सेट. डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स आपण त्यावर पाहिले. ओके, तर आपण पुन्हा एकदा ते रिकॉल करूया. सिंगलटन सेट की ज्यामध्ये एक सिंगल एलिमेंट प्रेझेंट असतो त्याला आपण सिंगलटन सेट म्हणतो. त्यानंतर सेकंड एम्प्टी सेट की ज्यामध्ये एकही सिंगल एलिमेंट प्रेझेंट नसतो त्याला आपण काय म्हणतो, एम्प्टी सेट ऑर नल सेट. थर्ड फायनाईट सेट की ज्यामध्ये फक्त लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स प्रेझेंट असतात त्याला फायनाईट सेट असे म्हणतात. त्यानंतर इन्फिनाईट सेट की ज्यामध्ये अनलिमिटेड एलिमेंट अँड अनकाउंटेबल एलिमेंट असतात की जे आपल्याला मोजता येत नाहीत अशा सेट्सला काय म्हटलं जातं, इन्फिनाईट सेट. त्यानंतर आपण बघितलं होतं इक्वल सेटची डेफिनेशन. इक्वल सेटची डेफिनेशन काय सांगते की असे दोन सेट की ज्यामध्ये एक्झॅक्टली द सेम एलिमेंट प्रेझेंट असतात त्या सेट्सला काय म्हणणार तुम्ही, इक्वल सेट्स. ओके, यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधले काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. जे आपल्याला या क्वेश्चनमध्ये बघायचं आहे की दिलेले सेट्समधले कोणते सेट्स हे इक्वल आहेत आणि म्हणजे दिलेले सेट्स हे इक्वल आहेत की नॉट इक्वल आहेत ते चेक करायचं आहे आणि दिलेला आन्सर आपल्याला काय करायचं आहे, जस्टिफाय करायचं आहे. पहिला सेट दिला आहे आपल्याला a इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. ही कंडिशन दिली आहे आपल्याला एक्ससाठीची आणि ह्या कंडिशन अप्लाय करून आपण एक्स हा एलिमेंट फाइंड आउट करणार आणि तो एलिमेंट आपला कोणत्या सेटमध्ये असणार आहे, ए या एलिमेंट सेटमध्ये. ओके, सेकंड सेट दिला आहे बीमध्ये एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. प्राईम नंबर म्हणजे कोणते नंबर आठवत आहेत की ज्या नंबरला 1 अँड इटसेल्फ म्हणजे एक आणि त्याच नंबरने डिवाईड करता येतं त्या नंबरला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर. ओके, अँड कंपोजिट नंबर म्हणजे काय, असे नंबर की द नंबर हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स. की अशा नंबर्सला मोर दॅन 2 फॅक्टर्स आपल्याला मिळतात त्या नंबर्सला आपण काय म्हणतो, कंपोजिट नंबर. फॉर एक्झाम्पल, आपण जर 12 घेतला, ओके 12 हा नंबर घेतला तर 12चे फॅक्टर्स काय पडतात आपल्याकडं, 12 1 = 12, 6 2 = 12, 4 3 = 12. ओके, असे फॅक्टर्स आपल्यासमोर दिसतात. त्यामुळे 12ला काय म्हणतात, कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबरची डेफिनेशन काय, द नंबर हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स दॅट नंबर इज कॉल्ड ॲज कंपोजिट नंबर. ओके, अँड प्राईम नंबर म्हणजे काय, असे नंबर की ज्या नंबरला 1 अँड इटसेल्फ म्हणजे तो नंबर आणि एक असे दोनच फॅक्टर असतात त्यांना काय म्हटलं जातं, प्राईम नंबर. ओके, तर सेट बीमध्ये आपल्याला असे नंबर शोधायचे आहेत की जे नॅचरल नंबर आहेत बट इज नायदर प्राईम नॉट कंपोजिट. मग असा एकच एलिमेंट आहे आपल्याकडे तो म्हणजे 1 की जो काय नायदर प्राईम आहे ऑर नॉर कंपोजिट आहे. ओके, सी हा सेट दिला आहे, सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू नॅचरल नंबर आणि एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2 म्हणजे हा एक्स हा नेहमी 2पेक्षा लहान असला पाहिजे आणि एक्स इज बिलॉंगिंग टू एन म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर असला पाहिजे. ओके, तर आपण हे 3 सेट्स इक्वल आहेत का ते पाहण्याआधी त्यातले एलिमेंट फाइंड आउट करूया. फर्स्ट सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. ही कंडिशन दिली आपल्याला एक्सला आणि ती एक्सवर अप्लाय करायची. कंडिशन काय आपल्याला दिलेली, 3x - 1 इज इक्वल टू 2. ओके, देअरफॉर
म्हणजे हे इक्वेशन सॉल्व करायचं आणि एक्सची किंमत आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची. इक्वेशन सॉल्व करताना 1 हा इज इक्वल टू साईनच्या इकडे काय मायनस आहे, इकडे येऊन काय होणार प्लस. मग 3x इज इक्वल टू 2 + 1, देअरफॉर 3x इज इक्वल टू 3. ओके, देअरफॉर 3ला x हा काय मल्टिप्लाय इज इक्वल टू साईनच्या इकडे येऊन काय होणार डिवाइड x इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 3. 3 × 1 = 3. आन्सर काय मिळाला आपल्याला 1. ओके, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, x इज इक्वल टू 1. देअरफॉर सेट A इज कंटेनिंग ओनली 1 एलिमेंट विच इज 1. ओके, याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, तर सेकंड सेट घेऊया. सेकंड सेट इज B. X is a natural number, but X is neither prime nor a composite number. 1 is the only natural number which is neither prime nor composite. म्हणजे एक हा असा एकच नॅचरल नंबर आहे की जो प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. Therefore set B is containing 1. ओके, तर 1 हे कसं आलं, जस्टिफाय युअर आन्सर. 1 is the only natural number which is neither prime nor a composite number. ओके, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. ओके, मग ए हा सेटमध्ये कोणता एलिमेंट मिळाला आहे 1. बी या सेटमध्ये सुद्धा एकच एलिमेंट मिळाला आहे, तो म्हणजे 1. तर सेट सी पाहूया. सी हा सेट काय एक्स, सच दॅट एक्स इज बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर आणि एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2. ओके, आता आपल्याला नॅचरल नंबरचा सेट माहिती आहे. ओके, कालच याची आपण डेफिनेशन बघितली. नॅचरल नंबर इज द नंबर विच इन्क्लूड्स ऑल द पॉझिटिव्ह इंटिजर फ्रॉम 1 to infinity. ओके, नॅचरल नंबर स्टार्ट कुठून होतात 1 पासून अप टू इन्फिनिटीपर्यंत जातात. बरोबर बरोबर, म्हणजे नॅचरल नंबर असा नॅचरल नंबर आपल्याला एक्स असं चूज करायचा आहे की जो 2 पेक्षा काय असला पाहिजे, लहान असला पाहिजे. मग नॅचरल नंबरच्या सेटमधनं सी हा असा आपण कोणता एलिमेंट घेणार आहे की जो की 2 पेक्षा काय लहान आहे. 2 पेक्षा लहान कोणता नंबर दिसतो आपल्याला, ओनली 1. ओके, 1 इज द ओनली एलिमेंट आर प्रेझेंट इन सेट सी. जस्टिफाय करूया आन्सर. 1 is the only natural number less than 2. ओके, याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आले लक्षात सर्वांच्या. मग फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 आपल्याला काय दिसते, सेट ए मध्ये कोणता एलिमेंट आहे 1, सेट बी मध्ये सुद्धा कोणता एलिमेंट आहे 1 आणि सेट सी मध्ये सुद्धा आपल्याला कोणता एलिमेंट मिळाला आहे 1. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 द सेट ए बी सी आर इक्वल सेट. ओके, बिकॉज दे कंटेनिंग द सेम एलिमेंट विच इज 1. ओके, आले लक्षात सर्वांच्या. Here is the answer. From 1, 2, 3, the set A, B and C are equal sets. Okay? आले सर्वांच्या लक्षात. सेकंड एक्झाम्पल सेम असंच आहे, ते तुम्ही सॉल्व करायचं आहे. काही शंका असल्यावर जरूर विचारा. क्वेश्चन नंबर 3 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड वाय.
एम्प्टी सेट्स म्हणजे काय, असे सेट की ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नसतो. फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. सेट ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी नॅचरल नंबरचा सेट बघितला. नॅचरल नंबरचा सेट काय, एन इज इक्वल टू 1 2 3 अप टू इन्फिनिटी. आणि आपल्याला काय सांगतायत की ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0, की असा नॅचरल नंबर शोधायचा आहे की जो 0पेक्षा काय लहान आहे. नॅचरल नंबरच्या सेटमध्ये येतो आहे का नंबर की जो 0पेक्षा लहान आहे, तर नाही. मग दिलेला सेट ए हा काय असणार आहे, एम्प्टी सेट आहे, की ज्यामध्ये एकही एलिमेंट काय आहे, प्रेझेंट नाही. मग लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत, देर इज no natural number less than 0. Therefore, A is a empty set and which is denoted by phi. Okay? आले सर्वांच्या लक्षात. द सेकंड एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, बी हा सेट बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. ही कंडिशन दिली आपल्याला, बरोबर. बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके. मग आपल्याला एक्स असा शोधायचा आहे की ज्या नंबरचा स्क्वेअर केल्यानंतर तो किती आला पाहिजे, 0 आला पाहिजे. मग असा कोणता नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर 0 येतो, 0 इट सेल्फ. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0, बरोबर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 अँड बी सेट कंटेनिंग एलिमेंट 0, बरोबर. म्हणजे बी सेटमध्ये कोणता एलिमेंट येणार आहे, 0. हे लक्षात आलं आहे. त्यांनी कंडिशन सॅटिस्फाय कोणती केली, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे असा नंबर की ज्याचा स्क्वेअर काय येतो, 0. कोणत्या नंबरचा स्क्वेअर 0 येतो, 0चा. म्हटलं सेट बीमध्ये कोणता एलिमेंट असणार आहे, 0. मग सेट बी हा एम्प्टी सेट झाला का, नाही. का, कारण की बी हा सेट एक एलिमेंट कंटेन करतोय, कोणता, तो म्हणजे 0. ओके. देअरफॉर बी इज नॉट एम्प्टी सेट, बरोबर. लिहिताना आपण कसं लिहिणार ते, सेट बी इज नॉट ॲन एम्प्टी सेट. ओके. आले सर्वांच्या लक्षात कसं सॉल्व करायचं आहे ते, नक्की. थर्ड एक्झाम्पल बघूया. सी इज इक्वल टू एक्स सच दॅट कंडिशन काय दिली आहे, 5x - 2 इज इक्वल टू 0 अँड एक्स इज बिलॉंगिंग टू एन. एन म्हणजे काय, नॅचरल नंबर. म्हणजे आपल्याला कंडिशन दिली आहे 5x - 2 इज इक्वल टू 0, की ही कंडिशन कशावर अप्लाय करायची, एक्सवर. मग एक्सवर अप्लाय करताना काय करणार आपण, एक्सची किंमत फाइंड आउट करणार. देअरफॉर इज इक्वल टूच्या साईनच्या इकडे 2 काय मायनस आहे, इकडे येऊन काय होणार, प्लस 5x इज इक्वल टू 2. देअरफॉर एक्स अँड 5 मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड एक्स इज इक्वल टू 2/5. ओके. मग सेट सी हा आपल्याला असा मिळाला आहे की ज्यामध्ये एलिमेंट कोणता कंटेन करतो आहे आपण, 2/5, बरोबर. पण नेक्स्ट कंडिशन आपल्याला काय दिली आहे, एक्स इज बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर. मग 2/5 इज नॉट अ नॅचरल नंबर विच इज अ रॅशनल नंबर. ओके. की जे आपल्याला a/bच्या फॉर्ममध्ये दिसतं आहे, जो की नॅचरल नंबर नाही आहे. म्हणजे एक्सवर असणारी ही कंडिशन 5x - 2 इज इक्वल टू 0, ही कंडिशन अप्लाय होत नाही. मग ही कंडिशन अप्लाय होत नाही आणि त्यामध्ये असा एलिमेंट पण मिळत नाही की जो काय आहे, नॅचरल नंबर आहे. ही कंडिशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते 2/5 विच इज नॉट बिलॉंगिंग टू एन. देअरफॉर सी या सेटमध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट मिळत नाही. ओके. मग आन्सर लिहिताना काय लिहिणार तुम्ही, बट 2/5 इज नॉट अ नॅचरल नंबर. Therefore,
सेट सी इज नॉट एम्प्टी. ओके, इनवर्ट्समध्ये लिहूया. सेट सी इज ॲन, म्हणजे आपल्याला सेट सी मध्ये कोणताही एलिमेंट मिळालेला नाही जो की बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर आहे. आपल्याला कोणता मिळाला आहे? एक्सची व्हॅल्यू 2/5, पण ती काय आहे? नॅचरल नंबर नाही आहे. म्हटल्यावर आपली सेकंड कंडिशन अप्लाय होत नाही. त्यामुळं सीमध्ये कोणताही एलिमेंट प्रेझेंट नाही. देअरफॉर सेट सी इज इक्वल टू 5. इनवर्ट्समध्ये लिहूयात. देअरफॉर सेट सी इज ॲन एम्प्टी सेट. ओके, आले सर्वांच्या लक्षात? नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. फायनाईट सेटची डेफिनेशन पुन्हा रिकॉल करूया. फायनाईट सेट म्हणजे ज्या सेटमध्ये लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट प्रेझेंट असतात त्या सेट्सला आपण काय म्हणतो? फायनाईट सेट्स. आणि ज्या सेट्समध्ये अनकाउंटेबल अँड अनलिमिटेड एलिमेंट प्रेझेंट असतात त्याला आपण कोणता सेट म्हणतो? इन्फिनाईट सेट. ओके, तर फर्स्ट बघूया सेट ए. सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 10 अँड एक्स इज अ नॅचरल नंबर. ही कंडिशन आहे आपल्याकडं. एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि त्यामध्ये कोणते एलिमेंट आहेत जे स्ट्रिक्टली लेस दॅन काय आहेत? 10 आहेत. तर नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. ओके, 10 येईल का या सेटमध्ये? नाही, कारण की 10 हा काय आहे? लेस ग्रेटर दॅन एक्स आहे. बरोबर, म्हणजे एक्स हा असा एलिमेंट आहे की जो नेहमीच काय असणार आहे? 10पेक्षा लहान असणार आहेत. म्हणजे एक्स हा आपला काय झाला? इन बिटवीन 1 to 9. ओके, मग हा सेट फायनाईट आहे का इन्फिनाईट आहे? फायनाईट आहे. का? कारण की आपल्याला नंबर काउंट करता येतात. यातले एलिमेंट्स किती एलिमेंट्स आर प्रेझेंट्स? 9 एलिमेंट्स आर प्रेझेंट. देअरफॉर सेट ए इज फायनाईट सेट. ओके, लक्षात आलं कसं सॉल्व करायचं आहे ते? त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. बी इज इक्वल टू वाय. वाय सच दॅट वाय काय? लेस दॅन -1 आणि वाय इज ॲन इंटिजर. आता इंटिजर म्हटल्यानंतर तुम्हाला इंटिजरचा सेट तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. काय इंटिजरचा सेट? की ज्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण असतात, 0 पण असतो आणि पॉझिटिव्ह नंबर पण असतात. त्या सेटला काय म्हणतो आपण? इंटिजर. मग आपल्याला असे इंटिजर चूज करायचे सेट बीसाठी की जे काय आहेत? स्ट्रिक्टली लेस दॅन -1. ओके, स्ट्रिक्टली लेस दॅन -1. मग कोणते एलिमेंट्स येणार आहे सेट बीमध्ये? -2, -3, -4 हे लेस दॅन आहेत की नाही? आणि अप टू इन्फिनिटी. ओके, हे सर्वांच्या लक्षात आलं आहे? तुम्हाला इंटिजरचा सेट दाखवते इकडे. इंटिजर इज इक्वल टू काय असतात? 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. आणि 0च्या लेफ्ट साईडला कोणते नंबर्स असतात? निगेटिव्ह नंबर्स अप टू इन्फिनिटी. ओके, म्हणजे इंटिजर्समधले आपल्याला कोणते नंबर चूज करायचे होते की जे 1पेक्षा काय आहेत? लहान आहेत. मग ते कुठून स्टार्ट होतात? -2 -3 अप टू निगेटिव्ह इन्फिनिटीपर्यंत. तोच सेट आपण बी म्हणून दिला आहे आपल्याला इथे. ओके, वाय इज ॲन इंटिजर अँड वाय इज लेस दॅन -1. सर्वांच्या लक्षात आलं आहे? मग आता बी हा सेट तुमच्या डोळ्यासमोर आल्यानंतर काय दिसतंय की यामध्ये येणारे एलिमेंट्स हे काय आहेत? लेस दॅन 1 आहेत, पण अप टू कुठपर्यंत आहेत? इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे विच इज काउंटेबल? नो.
विच इज अनकाउंटेबल. आणि ते लिमिटेड आहेत का? नाही. विच इज अनलिमिटेड. देअरफॉर सेट B is infinite set. ओके, आले सर्वांच्या लक्षात? तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल खाली तुम्हाला दिलेले आहेत. ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आणि मला पाठवायचे. ओके, थँक्यू.